रामपूर गावात एक शांत, सुसंस्कृत कुटुंब राहत होतं. घराची मोठी मालकीण प्रतिभा, तिचे 2 मुलगे मनीष आणि प्रतीक. नुकतेच दोघांचे लग्न झाले होते. मोठी वहू पायल, जी ऑफिसमध्ये नोकरी करते. लहान वहू पूनम, जी घर सांभाळते. सुरुवातीला सगळं छान चाललं होतं, पण मनातल्या भावना कधी शांत बसत नाहीत. एका संध्याकाळी पायल ऑफिसून थकून आली, पण हातात भरपूर शॉपिंग पाहून थकवा कुठेच दिसत नव्हता. मम्मीजी, आज सेल होता. बघा किती सुंदर ड्रेस घेतले. पायलने बेडवर कपडे पसरले आणि ते बघताच पूनमचं मन डोलायला लागलं. वा, किती सुंदर आहेत. मला पण किती दिवस काही घेतलं नाही. अंघोळीसाठी गेलेल्या पायलच्या खोलीत पूनम एक एक ड्रेस स्वतःसमोर धरून आरशात बघू लागली. प्रतीक, उद्या मीही शॉपिंगला जाऊ का? जा, पण खर्च जास्त करू नकोस. दुसऱ्या दिवशी पूनम गेली, पण हात आवरेना. ड्रेस, साड्या, टॉप्स 1 वर्ष पुरतील इतकी खरेदी करून आली. काही दिवसांनी पायल महागडी ब्रँडेड लिपस्टिक घेऊन येते. पूनमच्या मनात जळजळ होते. पूनम, मम्मीजी, माझी लिपस्टिक संपली आहे. नवी घ्यायची आहे. प्रतिभा तिला घेऊन मार्केटमध्ये जाते. पण रेट पाहताच प्रतिभा दचकल्यासारखी, इतकी महाग? मी तर आयुष्यात इतकी महाग घेतली नाही. पूनम, पण भाभीजी तर ह्याच कंपनीची लावतात. प्रतिभा काही बोलत नाही, पण तिच्या मनात अस्वस्थता तयार होते. जेव्हा पायल नवा आयफोन घेऊन येते, तेव्हा पूनमचा हेवा टोकाला जातो. ती प्रतीकला फोनसाठी हट्ट करू लागते. प्रतीक संतापतो. पायल कमावते म्हणून खर्च करते. तू कमवायला लागलीस तर तुलाही कोणी नाही थांबवणार. पूनम दुखावते. रात्रभर तिला विचार येत राहतो. मी घर सांभाळते म्हणून मला काहीच नको? पुढच्या दिवशी ती थेट सासऱ्यांकडे जाते. सासरे आयफोनचा रेट ऐकून संतापतात. जा, आत्ताच्या आत्ता फोन परत कर. पूनम फोन परत करते आणि नंतर तिच्या मनात पायलप्रती तीव्र ईर्ष्या वाढते. एके दिवशी पायल म्हणते, मम्मीजी, आज ऑफिसचे लोक घरी येणार आहेत. प्रतिभा पूनमला सांगते, बहू, 5-6 प्रकारच्या भाज्या कर. लोक खुश झाले पाहिजेत. पूनम सकाळपासून मेहनत घेते. जेवण अप्रतिम बनते. पार्टीत सगळे कौतुक करतात. वाह, जेवण तर अप्रतिम आहे. आणि पायल बोलून जाते, थँक्यू, मीच बनवलं आहे. पूनमच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती शांत राहते. आज पुन्हा ऑफिसच्या लोकांना घरी बोलावलं आहे. पूनम, तू जेवण बनव. भाभी, मी मायकेला जाणार होते. घरात बसतेसच, थोडं काम कर. पूनमच्या मनात दुखावलेपणा आणि राग दोन्ही. ती काम करते, पण जाणून बुजून मीठ आणि मिरची जास्त ठेवते. रात्री गेस्ट पहिला घास खाताच चेहरा वाकडतो. गेस्ट, अरे हे काय, इतकं खारट आणि तिखट? पायलची मोठी बदनामी होऊन जाते. पायल खोलीत जाऊन रडते आणि पूनमवर ओरडते. त्याच दिवसापासून पूनम घरकाम बंद करते. पायल आता ऑफिस करून येते आणि नंतर घरकामही. थकून जाते. जेव्हा पूनम करत होती तेव्हा वेळेवर जेवण मिळायचं. आपणच तिची कदर केली नाही. बरोबर आहे. घर सांभाळणं सोपे नसते. पूनम खूप काम करत होती. आपण तिला समजायलाच नाही गेलो. पायल शांतपणे ऐकते. तिच्या डोळ्यातही पश्चाताप दिसतो. पायल पूनम जवळ येते. पूनम, मला माफ कर. तू जे करतेस त्याचं महत्त्व मला कळलंच नाही. परिवारात कधीकधी असं होतं भाभी. कदर कधीकधी उशिरा समजते. प्रतिभा येते. बहू, आम्ही तुझ्यावर अन्याय केला. माफ कर. त्या दिवसापासून घरात आदर, समज आणि प्रेम वाढतं. मॉरल, घर सांभाळणाऱ्या व्यक्तीची किंमत रोज दिसत नाही, पण एक दिवस जाणवलं की घर फक्त त्यांच्याच जोरावर टिकतं.